महाडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली। रायगडच्या रोहा शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची पाणी पातळी वाढली। कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर, नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्क राहण्याची सूचना। गणपतीपुळे मंदिराच्या समोरील पायऱ्यांपर्यंत भरतीच्या लाटेचं पाणी आलं, तर यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी ही भरतीच्या तांडवाचा व्हिडिओ समोर। 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा। मुसळधार पावसानंतर अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली। अंधेरी सबवे आज पुन्हा तिसऱ्यांदा बंद। पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार, तर कामवारी नदी पात्रातनं पाणी पातळीत वाढ। कामवारी नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात। म्हाडा कॉलनी यासह ईदगाह शेलार परिसरात पाणी भरण्याची शक्यता। इगतपुरीचं नंदनवन असलेल्या कसारा घाटातील उंटदरी परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य बहरलं, तर उंटदरीतील अनेक धबधबे प्रवाहित। उंटदरी अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू। राधानगरी धरणातील पाण्यानं इशारा पातळी गाठली, तर धरण 97% पेक्षा जास्त भरलं। उद्यापर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याचा प्रशासनाचा अंदाज। नदीकाठावरही सतर्कतेचा इशारा। खोपोलीमधील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर सध्या नदीची पाणी पातळी ही 23.35 मीटरवर। स्थानिक प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। गडचिरोलीवरून छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग सोमनपल्लीपासून आता बंद, तर भामरागड तालुक्यातल्या 40 गावचाही संपर्क तुटला। गडचिरोलीमधील भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर, तर भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली। दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण अगदी थोडक्यात बचावला। नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या गोंडजेवली या पुलावरची घटना। वाहून गेलेली दुचाकी सुद्धा सापडली। प्रवीण वेटापूर असं या तरुणाचं नाव। गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर बबई या गावातील पुलावर पावसाचं पाणी साचलं। 2 गावांचा संपर्कही यामुळे तुटलाय। रत्नागिरीमधील फतेहगड किल्ल्याची दरड कोसळली। मुसळधार पावसानंतर गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळला। प्रशासनाकडून कुटुंबाच्या स्थलांतराचे आदेश। दरम्यान नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या ठिकाणी रत्नागिरी फतेहगड किल्ल्याची दरड कोसळली। यासह नांदेडमध्ये सुद्धा विष्णुपुरी धरणातील पाणीसाठ्यात 2 दिवसात मोठी वाढ झाल्याची माहिती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान। जळगाव जिल्ह्यात 1,87,000 हेक्टरवर मक्याची लागवड, तर यंदा जिल्ह्यामध्ये मका लागवडीचा उच्चांक। तर 4,33,000 हेक्टरवर कापसाची लागवड। शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती असल्याची माहिती। वाशिमच्या रिसोडमधील केनवडमधील आरोग्य केंद्राला गळती, तर गळत्या स्लॅबखाली रुग्णांवर उपचार घेण्याची वेळ। रुग्णांच्या सुविधेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नांदेडच्या तामसा आणि निवघा या बाजारामध्ये 30 घाटाचं ग्रामीण रुग्णालय तयार होणार, तर आता जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके यांच्याकडून या जागेची पाहणी। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील कासार्डे उत्तर गावठण इथला रस्ता पावसामुळे खचला, तर पुलाजवळील रस्ता खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प। दळणवळणाचा हा मार्ग बंद झाल्यामुळे मोठी गैरसोय। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेश महामार्गाला जोडणाऱ्या घोडेगाव पुलाची दुरावस्था। पुलावर मोठमोठे खड्डे, तर काही ठिकाणी तडे गेल्याचंही चित्र। एखादं वाहन थेट पुलावरून कोसळण्याची सुद्धा भीती। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 जुलैला सुनावणी। सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये असताना झाला होता। आष्टी शहरात मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय गेल्हार यांनी लावले बॅनर्स। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा फोटो बॅनरवरून वगळला। कराडमध्ये शासकीय ठेकेदारांनी भर पावसात शासनाचा निषेध केला। सांगलीतील आत्महत्या केलेल्या ठेकेदार हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली, तर जलजीवनची बिलं न मिळाल्यास या ठिकाणी आंदोलनाचा इशारा। बीडच्या केस तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। शेतातनं बळजबरीनं टॉवर लाईन ओढली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।
हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आदिवासी बांधवांचं रास्ता रोको आंदोलन, अनुसूचित जमातींची 12,520 पदांची भरती तात्काळ घेण्याची मागणी। मीरा भाईंदरमध्ये रस्त्यावर खड्ड्यांमुळे रिक्षांचे चाक तुटले, तर खड्ड्यात साचलेल्या या पाण्यात महिला रिक्षा चालकाची रिक्षा अडकली। खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच। पालघर नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। नायगाव पूर्वच्या नौकार फेज 1 या टॉवरमधली धक्कादायक घटना। अन्विका प्रजापती असं या 4 वर्षीय मृत मुलीचं नाव। पुण्यातल्या फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड। पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। पोलिसांकडे कठोर शासन करण्याचीही मागणी। जालन्यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचा रास्ता रोको। अनाबामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे पालकवर्ग संतप्त। लातूरच्या सेवालय या HIV बाधितांच्या आश्रमामध्ये 17 वर्षीय मुलीवर अत्याचार। धाराशिवच्या ढोकी पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल। कट कारस्थान असल्याचाही सेवालयाचा आरोप। सोलापुरातील अरण गावातील अघोरी बाबाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अरण गावातील 10 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी बाबाला अटक। गावकऱ्यांकडून अघोरी बाबावर आरोप झाल्यानंतर अटकेची कारवाई। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील हनुमान टाकळीची यात्रा उत्साहात, तर रहाड यात्रेमध्ये लालबुंद निखारांवरून चालत शेकडो भाविकांनी केली नवस्फूर्ती। हनुमंताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। गणेशोत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून रोरू कार सेवा, तर सिंधुदुर्गात थांबा न दिल्यामुळे मात्र नाराजी। रोरू कार सेवेला सिंधुदुर्गात थांबा देण्याचीही मागणी। नाशिकच्या मालेगाव दाभाडीमध्ये जिल्ह्यातील पहिल्या AI लॅबचं मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन। 5वी पासूनच विद्यार्थ्यांना AI, रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळणार। देशातल्या शासकीय रुग्णालयातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया नागपुरात पार पडली। नागपुरातल्या रुग्णांवर AI रोबोटच्या सहाय्यानं दिल्लीमध्ये बसलेल्या डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया। गरीब रुग्णांना या सुविधेचा फायदा होणार। रत्नागिरीच्या खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम जवळपास पूर्ण, तर 27 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात येणार। कोल्हापुरातील नांदणीमधल्या महास्वामी मठातील महादेवी हत्तीला वनतारा केंद्रात हलवण्याचा निर्णय, तर गावकऱ्यांचा एकजूट दाखवत मूकमोर्चा। हत्तीला घेऊन जाण्यास गावकऱ्यांचा विरोध। सांगलीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या पथकाकडून उपकेंद्र सुरू होणार। उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये 4 जागांची पाहणी। पुण्याच्या जुन्नरमधील नगर कल्याण महामार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू, मात्र कोणतेही दिशादर्शक फलक या ठिकाणी नसल्यानं वाहनांचे अपघात। सोलापूरच्या बार्शीमध्ये जागेच्या वादातनं 2 गटात राडा। जागा मालकांना धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आक्रमक। पोलीस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त। गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव। 166 जनावरं बाधित, तर 6 जनावरांचा यामुळे मृत्यू। जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम सुरू। जालन्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या गणवेशाच्या प्रतीक्षेत, तर 1,23,033 विद्यार्थी दुसऱ्या गणवेशासाठी पात्र। 15 ऑगस्टपूर्वी गणवेश मिळणार का याचीही प्रतीक्षा। कराडच्या कोरिवळेमधील ओढा जोड प्रकल्पाचं बाळासाहेब पाटलांच्या हस्ते उद्घाटन, तर या प्रकल्पामुळे शिवारातील शेकडो विहिरीतील पाणी उद्भव वाढला। इतर विकास कामांचा सुद्धा बाळासाहेब पाटलांकडून शुभारंभ। बीडच्या चौसाळा गावातील खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। चिखलातून नागरिकांना काढावी लागते वाट। प्रशासनानं तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। परभणीमध्ये शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। सोनपेठ ते परभणी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न। नागपूर जिल्ह्यातील सावनेर बस स्थानकावर मानसिक रुग्णाचा तब्बल 45 मिनिटं नग्नावस्थेत धिंगाणा। बसच्या खिडकीवर चढत प्रवाशांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न। पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं। अमरावतीच्या पारडी या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्गात आढळला 8 फुटांचा अजगर। सर्पमित्र आकाश गायधने आणि चेतन माकडे यांनी अजगराला सोडलं जंगलात। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण।